नमस्कार, आपण पाहतात आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. आणि मी तुमचा मित्र पुष्कर श्रोत्री. बरं का, आमच्या या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जरी वेडी बिदरी माणसं असतील, वेगवेगळ्या विचारांची माणसं असतील, तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, आमच्या सोसायटीमध्ये सामाजिक जाणीव जपणारे सगळे आहेत. म्हणजे बघा ना, काही वर्षांपूर्वी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. आत्ता काही महिन्यांपूर्वी आम्ही गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांचं आणि वह्यांचं वाटप केलं होतं. म्हणजे ना, समाजात जे काय घडतंय, जे कोण कुपोषित आहेत, जे कोण त्रासलेले आहेत, त्यांच्यासाठी आपल्याकडनं काही ना काहीतरी मदत व्हावी असा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच आज आमच्या सोसायटीमध्ये अवयवदान करण्यासाठी फॉर्म भरून घेत आहोत. काय सांगताय, तुम्हाला माहीत नाही अवयव दान करायचे असतात हे तुम्हाला माहीत नाही? ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली नाही? अहो, कमाल करताय. म्हणूनच आपला महाराष्ट्र मागे आणि चेन्नई पुढे आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे, हे लक्षात घ्या. या, तुम्ही सुद्धा अवयव दान करायचे असते तर आमच्या सोसायटीत या. पहा आमच्या सोसायटीत काय घडतंय. या. अगदी चांगल्या हस्ताक्षरात लिहा, कारण आम्हाला वाचता आलं पाहिजे की तुम्ही नेमकं काय भरलंय ते. लक्षात आलं? आणि स्पेलिंग मिस्टेक नकोय, बरं का? ओ पटवर्धन, PRADIP की DEEP हे तुम्हाला माहिती आहे ना? PRADIP लिहिलंय. लिहिलंय ना? एक श्रोत्री, विचारायची गोष्ट नाही पण विचारतो. विचारा. ती लोक आपण गेल्यावरच येणार ना, नाही तर 2 महिन्यांनी येतील आणि सांगतील चला किडनी काढा म्हणून. मला माहितीच आहे बरं का. काय लोन द्यायच्या वेळेस बँकेचे लोक भलते गोड बोलतात, पण आपण लोन भरताना एक बी हप्ता चुकवला ना भलता भांडावून सोडतात आपल्याला. ते फर्निचर उचल, टीव्ही उचल, असं काही बी करतात. तसं त्यांनी करू नये बुवा. शामराव, तुम्हाला रिकव्हरी वाल्यांचा मरणाचा अनुभव दिसतो. या रिकव्हरी वाल्याचे नाही, रिकव्हरीचा अनुभव आहे. इथं यायच्या आधी मी रिकव्हरी ऑफिसर होतो. काय सांगतो? बघा, मूळ मुद्दा भरकटतोय. आपल्या गृहसंकुलातील आपण समस्त व्यक्ती समूह इथे ज्या विधायक कार्यसिद्धीसाठी जमलो आहोत, त्याकरिता हा प्रपत्र भरण्याचा प्रपंच सुरू आहे ना. हो म्हणी माय, बरं झालं बाई हिच्या भाषेत फॉर्म भरायचा नाहीये, नाही तर अवघडच झालं असतं. नाही, पण एक लक्षात घ्या, आपण एका विधायक कार्यासाठी इकडे जमलेलो आहोत. आपण समाजापुढे एक आदर्श ठेवणार आहोत की आपण सगळे मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी हा फॉर्म भरत आहोत. आणि हा निर्णय आपण एकमताने घेतलेला आहे. भाऊजी एकमताने नाही, आमच्या घरातील एकमत बघा कसं वाईट टाकल्यासारखं उभं आहे. बघा काय हो मोरे, माणूस फॉर्म भरत नाहीये. मोरे काय झालं? नाही तुमचं चालू द्या. तुम्हाला सांगतो काय झालंय, माझी जरा तब्येत बरी नाहीये. काय झालंय? काय 2 दिवसापासून ना माझ्या पोटात दुखतंय. कालच डॉक्टरकडे जाऊन आलो का नाही. बरोबर, सोसायटी काहीतरी काम चांगलं करायला निघाली की कुणाच्या ना कुणाच्या तरी पोटात दुखतच. सुप्रियाबाई, देवा खोटं नाही झालं, देवा शपथ. म्हणजे जरा जरी वाकला ना तरी पोटात चमक भरते हो माझ्या. देवा शपथ, खोटं नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही पात्र प्रक्षालनासाठी स्नानगृहात वाकला नव्हतात? म्हणजे काय ते? म्हणजे तुम्ही भांडी गाठण्यासाठी मोरीमध्ये वाकला नाहीत का असं विचारताय? चुकलेले आहेत काय? काय सकाळी आहे ना मांडी घालून भांडी घासली आहेत माहितीये? मांडी घालून भांडी. मला काय म्हणायचंय वहिनी, बोरे वहिनी, म्हणजे बघा हे बघा, इकडे पारदर्शकता हवी. जे काय सांगायचं सगळ्यांच्या समक्ष सांगा. हो सांगते. ते तुमच्या घरातली सगळी कामं करतातच ना ते. तुम्ही त्यांचा फॉर्म भरून टाका. खबरदार, माझा फॉर्म भरशील तर खबरदार सांगून देतो तुला. तसं ना बरं, असं बोलताना तुमचं काळीच थरथरला कसं नाही? मला उलट बोललात तुम्ही. चुकून झालं. श्रोत्री भाऊजी, या माणसाचं काळीच पहिल्यांदा लिहून घ्या. अरे काय करायचं हे असलं काळीच? मला तर असं वाटतंय की मरणाच्या आधीच ते काळीच काढून घ्या. ते दान करायला अवयव शिल्लक राहू द्या माणसाचे. असं काळीच काय, असं आतमध्ये हात घालून काढता येत नाही. आणि मन मारून मारून आयुष्य काढलंय तुझ्या बरोबर.
मनाचा जाऊन द्या पण शरीरातला काही बंद देणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो मी अवयव दान करणार नाही म्हणजे नाही. मोरे पण मला कळत नाही अवयव दान करणं तुमचा प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय आहे? काय आहे? अहो म्हणजे आपण मरणोत्तर जर अवयव दान केलं तर एखाद्या जिवंत व्यक्तीला फायदा होऊ शकतो हे तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? नाही तर काय आम्ही तर जोडीने फॉर्म भरलाय. जिएंगे साथ मरेंगे साथ और अवयव दान भी करेंगे साथ साथ. सात कुठचे अवयव काढले? साथ नाही रे साथ साथ. सात. मला काय वाटतं माहितीये का तुम्ही गोंधळ घालू नका. मोरे हा. माझ्याकडे बघा मी काय सांगते नीट लक्ष द्या. हा. कसं असतं ना आपण मेल्यानंतर अवयवांचा फायदा काय नाही का मग ते वेळीच दान करून टाकायचे आणि काही नाही हो. तुम्हाला सांगू का मेल्यानंतर त्यांची माणसं येतात मग आपले अवयव ते नेतात आपल्याला काही त्रास होत नाही. एवढंच वाटतं ना तर तुमच्या अवयवाचा भंडारा करा ना. मी काय अवयव दान करणार नाही म्हणजे ना मी सांगून ठेवतो. मोरे कसं बोलतो मोरे बघा. मोरे भंडारा. अवयव दान करण्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे राव? प्रॉब्लेम काय म्हणजे अरे कसा दिसल तर हा म्हणजे माझं हृदय काढतील हा. माझे डोले काढतील केवढा इद्रूप दिसन मी. तर जणू काय आत्ता देखना भडक पुतळाच दिसतोय. हसू नका. ए वसाड्या तुझा कोणाला डोला जर दान केला ना एक मिनिट डॉला हा कुठचा अवयव आहे? डॉला भाऊजी, तो चिपळूणचा अवयव आहे. अच्छा डॉला. डोले डोले डोला म्हणजे डोळा. हा, डोळा. हा, तर तुझा वसाड्या डोला कोणाला दान केला ना त्याचा रातभर डोल्याला डोला लागायचा नाही. दिवस रात्र हा नुसता जागा असतो का ना काही नाही मी बुवा अवयव दान करणार नाही सांगतो. मोरे काय? मोरे ओ मोरे मोरे हा, काय आहे त्यांच्या डोळ्याचं जाऊ दे तुमच्या डोळ्याचं बघा तुम्ही फॉर्म भरा फॉर्म ना. भरा, फॉर्म भरा. माना शिकवता वर तोंड करून काय 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 तुमचं मला माहिती आहे काय? कातडी बचाव धोरण आहे ता. मोरे काय आहे? कातडी वाचवणारच ना माणूस. असे मेल्यानंतर निदान कातडी तरी जाळायला द्यायला पाहिजे की नाही. अवयव नको जाळूया अवयव दान करूया. अहो पण कातडी पण दान होऊ शकते ना. ते पण आहे याच्यात लिहिलंय फॉर्म मध्ये बघा. हो विशाखा वहिनी हा बोलायला लय सोपा आहे. तुम्हाला सांगतो माझं दुःख तुम्हाला माहितीच आहे. जिवंतपणी मला काही प्रेम मिळालेलं नाही. आता खरं तर सांगितलं ना दुसरं काही नाही तर स्वर्गात गेल्यावर प्रेम तर भेटेल. म्हणजे कसं आहे त्या अप्सरा असतील का नाही तर त्यांच्यावर प्रेम करायला आपलं हृदय नको मग. आणि मग त्यांचा तो डान्स बघायचा आहे आपल्याला आणि डोलं नसतील तर डान्स बघणार कसा काय शेजाऱ्याला विचारणार कशी अप्सरा नाचली ती. आणि अरे तसं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये काय श्रोत्री तिथे स्वर्गात सोमरस भेटतो तो आपल्याला पिण्यासाठी आपला लिव्हर शाबूत नको. सगळ्यात आधी मोरे मला असं सांगा तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाणार याची खात्री आहे तुम्हाला? खात्री म्हणजे काय लोक एवढं सांगते का येड आहेत काय स्वर्ग बरं, मला सांग स्वर्ग कसा असतो कोणाला माहितीये? अरे माहिती. कोणी बघितलंय? अहो तसा स्वर्ग नसतो. तुम्ही जर अवयव दान केलेत कोणाच्या तरी उपयोगाला आले तर त्याच्या आयुष्यात जे नंदनवन फुलेल ना त्याला म्हणतात पृथ्वीवरचा स्वर्ग. हो मोरे मोरे काय? तुम्ही अवयव दान करणार नाही फायनल आहे का? हे बघ फायनल म्हणजे फायनल मी अवयव दान करणार नाही. काय आहे मी तुम्हाला मंगाशी सांगितलं माझी तब्येत बरी नाही आहे. माझ्या पोटात दुखतंय. माझी अख्खीच्या अख्खी बॉडी आहे ना मी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे डॉक्टरकडे टाकलेली आहे रिपेअर करायला. काय समजलं? उतारडा माणूस आहे एक नंबरचा. हो मोरे हो मोरे ते सोडा जाऊ दे ना तुम्ही फॉर्म भरून टाका ना. हो मी काय अवयव दान करणार नाही. काय आहे मेल्यानंतर सगळं अवयव ना तर काढतील मग लागल मला ना माहिती आहे. अहो मोरे मेल्यानंतर कसं काय लागल? मेल्यानंतर तुमचे अवयव कोणाला तरी लागल. कळलं का? त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून टाका. भरा भरा. एक मिनिट कोण आहे? शांती कोणच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हीच का? एक मिनिट तुम्ही इकडे अवयव दान करायला आलात का? सेक्रेटरी फॉर्म दे ना. फॉर्म या, द्या. या. एक मिनिट अहो माझे सगळे अवयव या लहानच्या बॉडी मध्ये ऍडजस्ट करून राहतात ते मी कसं काय दान करणार? अरे आम्ही इथे काय चमचा कुठे खेळायला आलोय का? तू कशाला आलायस? एक मिनिट नाही मी काय इथं टाइमपास करायला नाही आलोय. तुमच्यात ते मोरे कोण आहे? श्री का श्रीमती? श्री श्री म्हणजे ही मग मी नाही का? हा, मी आता यांचे रिपोर्ट मी घेऊन आलोय आमच्या लॅब मधनं. लॅब? हे घ्या तुमचे रिपोर्ट. हा बालमजूर लॅब मध्ये कामाला आहे?
नाही तो मजूर पण नाही आणि बाल पण नाही आहे हा. तर रिपोर्ट घेऊन आलेला आहे हा खरं तर लॅब 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 वाटतोय वाचा वाचा नाही, वाचतो जरा धीर जरा मग काय जस्ट टॉकिंग अबाउट फॉर हा, काय? एनिथिंग काय प्रबंध लिहिलाय काय प्रेमपत्र आहे लॅब मधून आलेलं जस्ट टॉकिंग अबाउट व्हॉट इज दॅट नाही ते काय तो चष्मा माझा मोरीत राहिला ना त्याच्यामुळे स्पष्ट दिसत नाही त्यांचं आयुष्य मोरीत राहिले. हा, श्रोत्री वाक्य. जरा वाचा बघू जरा हा, वाचतो. हा. बरे हा? चष्मा लावल्यामुळे ना इंग्रजी वाचता येत नाही त्यासाठी लहानपणी शाळेत जावं लागतं बरं का मला शिकवू नको खानदेशात तुला सांगतो चिपलून लांब Oh my God! काय झालं ओ माय गॉड नाही पण काय काय झालं काय झालं काय झालं? नाही मी काही नाही केलं नको मारू नको त्याला. नाही मी काही नाही केलं भाऊजी काय झालंय मोरे हे नाही म्हणजे काय चालतं हो इथून अशी बातमी घेऊन अरे खुर्ची देऊन जा काय झालं ते सांगाल का नाही काय एवढं काय झालं? भाऊजी भाऊजी कह दो कि ये झूठ है अगं पण मी सांगितलंय कुठे काही काय झालंय पटवर्धन माझ्याच्याने एकट्याच्याने नाही वाचवत तुम्ही वाचा काय झालं मी मला घाबरवू नको ना प्लीज म्हणजे तसं ना बरं तसा मी घाबरणार नाही आहे पण काय झालंय काय सांग प्लीज काय झालंय काय झालंय भाऊजी सांगा काय तरी झालंय सांगा काय झालं मग तसं ना. दोघा तिघांनी जरा मोरेना धरून ठेवा मला कसं- थांबा, मी एकटी आणि दोघी तिघींनी मोरे वहिनीनं पण धरून ठेवा मला नको मी आहे ना मोरे वहिनी नाही काही होणार नाही काळजी करू नका सगळे तुम्ही आहात व्यवस्थित ना? हो आहे हा. नक्की काय म्हणजे नेमकं काय तर स्पष्ट मोरे. सांगा टेन्शन वाटतंय ना सांगून टाका आता काय करणार हृदयावरती दगड ठेव नाही का आण रे कुणीतरी दगड ठेव नाही ऐका ऐका दिस रिपोर्ट सेज हा बोथ युअर किडनीज आर हा सिव्हिअरली डॅमेज ठीक आहे यू कॅनॉट सर्वाइव्ह RIP म्हणजे काय रेस्ट इन पीस म्हणजे काय म्हणजे तुमच्या दोन्ही किडन्या आता काम करत नाहीयेत होय. तुम्ही जगू शकत नाही तुम्ही आता RIP ला जाणार हो मनी माय तरीच काल यांचं पोट दुखून राहिलं होतं बरं हा, ते हो. का काळजी घ्या मोरे भाऊजी ते आजच्या म्हणजे श्रोत्री हा? म्हणजे आता माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या म्हणजे मला आता श्वास घेता येणार ना ओ मोरे अहो किडन्यांचा आणि श्वासाचा काही संबंध आहे का अरे बापरे म्हणजे मी आता कधीच बाप होणार नाही अहो, बाप होण्याचा काय संबंध आहे किडन्यांशी नाही तसं ना ते कीड म्हणतात ना म्हणून मला असं वाटलं मला वाटतं दातांच्या किडची काही नाही ना त्या दातांच्या किडन्याशी पण संबंध नाही मोरे किडनी 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 म्हणजे काय आईला कसं सांगायचं माणसाला हा, म्हणजे आता मला कळलेलं आहे म्हणजे हळूहळू मला दिसायला कमी होईल बाकी काय अहो तसं नाही हो आपल्या देहातील जलनिर्गमन पूर्व शुद्धीकरण प्रक्रियेप्रित्यर्थ निर्माण केला गेलेला मूत्रपिंड नामक जो अवयव आहे ना त्यास आंग्ल भाषेत किडनी असे म्हणतात ते काय बोलली तर काय कळलेलं हा, मी सांगतो तुम्हाला हा. हे बघा माणसाला जगण्यासाठी किमान एक किडनी असणं आवश्यक असतं बरं हा, मग तुमच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात मोरे वहिनी रडू नको रडू काय झालं रडू काय मोरे झालं वहिनी हॅलो अगं काय काय मोरे बोल वहिनी मी आता काय करू मोरे वहिनी असं कसं झालं माझ्या बाबतीत सांगा मी इकडं आहे मी मी काय करू सांगा ना अरे लोकांच्या घरातली जेव्हा माणसं जातात ना तेव्हा त्यांचं घर सुन होतं आणि माझ्या बाबतीत माझी मोरी सुनी होणार आहे माझी मोरी हात जोडतो हात जोडतो माझ्या कधीतरी होणाऱ्या बाळाला मी कुणाचं नाव देऊ मी आता कुणाचं नाव? खरं खरं खरंच अगं रडू नको तुझ्या रडण्यामुळे मी मरेल खरं ही बातमी खरी आहे तुझे सोत्री हा? आता मी खरंच मरणार मोरे तुम्ही कन्फर्म मारणार काय सांगतो छोत्री छोत्री हे जर आवडी गेले ना तर सगळ्यांचीच पंचायत होईल बरं का सामान आताच गोळा करून घेऊ नंतर पडापड नको अरे, आग लागली तुझ्या तोंडाला अभद्र काय बोलू नको ओ सोत्री हा? मी काय म्हणतो म्हणजे मी खरंच मरणार हे आहे काय? पण ते ह्याच्यात लिहिली नाही सगळं अरे देवा म्हणजे काय मी काय म्हणतो जगण्यासाठी काय ह्याच्यावर उपाय नाही आहे उपाय नाही असं नाही उपाय आहे असं काय? उपाय आहे आहे उपाय का आहे उपाय? जरा- अगं, उपाय सांग. उपाय उपाय, सांगतो. म्हणजे बद्दल जर पैसे. एखाद्याने आपली किडनी तुम्हाला दान केली हा, हा. तर ती किडनी लावून तुम्ही जगू शकता नक्की. असं होतं ना असं होतं. मी काय म्हणतो ऐकलंयस काय ग जरा किडनी दे म्हणजे मी जगन त्यावेळा कोण तुम्ही
तुझा नवरा आहे का नाही? कोण नवरा? कसला नवरा? सेक्रेटरी सांगाय ना. नाही ना, अरे मला प्लीज कोणीतरी किडनी द्या ना, मग मी जगन हो प्लीज मला. आम्ही कसे काय देणार? पाय हो आता कसं मोरे, आता कसं किडनी द्या ना, किडनी द्या ना. मगाशी आम्ही जेव्हा सगळे फॉर्म भरत होतो अवयवदानाचा, तेव्हा तुम्हीच म्हणालात ना, मी नाही अवयवदान करणार, मी नाही अवयवदान करणार. आता इथे कुणीच तुम्हाला काहीच देणार नाही. चूक झाली माझी, प्लीज तुमच्या पाया पडतो, मला प्लीज कुणीतरी किडनी द्या. आम्ही नाही बाबा. मला मला काही मला 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 प्लीज कोणीतरी किडनी, मला कोणीतरी किडनी द्या ना प्लीज, कोणीतरी किडनी द्या. अरे मला कोणी किडनी देईल का? किडनी मला कोणी किडनी देईल का? किडनी या चिपळूणच्या तुफानाला किडनी मिळेल का? अरे मुंग्यानी किडनी तर गिल्ली नाही ना, मुंग्यानी किडनी तर गिल्ली नाही ना. जामराव आले का सगळे नातेवाईक? उचला मग चला आता. ए वसाड्या, मी अजून मेलो नाही. अहो मला वाटलं आवरलं सगळं तुमचं. या वहिनी पाणी पाजतात तुमच्या तोंडात. सॉरी सॉरी. अहो काय झालं, मी इकडे तुमच्याकडे येत होतो तेव्हा एक माणूस मला भेटला आणि मला म्हणाला, उपशाम तू काळाच्या पुढचा नट आहेस रे. तेच माझ्या लक्षात राहिलं आणि काळाच्या पुढच्या एक्सप्रेशन देऊन टाकल्या तुम्हाला. अरे ते सिच्युएशन काय, तू काय एक्सप्रेशन देऊन राहिला, काय मखडून राहिला रे? वय नका ना. मोरे घ्या घ्या पाणी घ्या. काही म्हणा हा मोरे, मज्जा आहे बुवा एका माणसाची. बायको चमच्यानं पाणी पाजते म्हणजे मज्जा आहे बाई. ओ वहिनी, बिचारा माणूस तिकडं मरायला टेकलाय आणि तुम्ही काय मज्जा आहे बुवा माणसाची असं बोलून राहिले हो? काय कळतं का नाही तुम्हाला? इथलं वातावरण खूप असं टेन्शन मध्ये झालंय ना, म्हणून जरा ते नॉर्मल करत होते. म्हणजे जाता जाता तरी माणूस सुखानं मरेल ना, म्हणून म्हटलं मज्जा आहे बुवा एका माणसाची. अरे कसली मजा आहे, कसली मजा आहे. हा मला पाणी पाजते ना, पाणी. हा ह्या आजारपणात मला सकाळी भरायला लावला नाही हिनं, आणि हा पेलानी चमचा आहे ना मी सकाळीच घासून ठेवलाय माहितीये तुम्हाला. कसं बोलताय बघा, शेवटच्या क्षणाला कसं बोलतायत बघा मला. अरे मी हे पाणी का नाही भरलं माहितीये? म्हणजे मी उठले होते सकाळी 5 वाजता, पण काय झालं, म्हणजे कुठला कॉक कुठे फिरवला की पाणी येतं हे मला माहित नव्हतं ना, म्हणून भांडी शोधली आम्ही. तेव्हा सुद्धा मी भांडी शोधली, पण मला मिळालीच नाही हो. वरनं पाणी जाईल ना, म्हणून मी यांना उठवलं. एवढा मी याला उठवलं पाणी पाजण्यासाठी, आणि कसं बोलताय आयुष्यभर फक्त मला बोलत राहिले, काय सोचलंय बस कर, किती रडतेस, रडू नको आणि असं विचित्र हावभाव करू नको. तुझ्याकडच्या सगळ्या कला आहेत ना, तर इथं एकदम सगळ्या त्या कला दाखवू नको. काय चाललंय समजलं? काळजी नाहीये, बहिणी, पण मला इथे अर्जंटली का बोलवलंय तुम्ही? मी सांगते भाऊजी, काय झालं, जेव्हापासून त्यांना कळलंय ना की आपली किडनी फेल झाली, तेव्हापासून फक्त तुमच्या नावाचा धावा करतायत हे. आता आम्हाला काय वाटलं, संदेश संदेश असं ओरडून राहिले बुवा, म्हणजे यमाचा संदेश येऊन राहिला असं म्हणून राहिले का काय? पण मोरेवैदी काय म्हणाल्या, काही नाही तो आपला रिकाम टेकडा संदेश आहे ना, त्याच्या नावाने बोंबा ठोकून राहिले म्हणे. रिकाम टेकडा मला कसं बोलू शकता तुम्ही? अरे असलो तरी रिकाम टेकडा मला कसं बोलू शकता तुम्ही? हे बघा, इंडस्ट्रीत रिप्लेसमेंट आर्टिस्ट इन मीन्स 4 उरलेत, त्यात माझा दर्जा असतो वरचा. हे बघा, त्याच्यामुळे तुम्ही मला रिकाम टेकडा बोलूच शकत नाही. ए बाबा, ए जरा थंड घेशील थोडासा. हा रिकाम टेकड्या म्हटलं एवढा काय लागून घेतला साहेब? नाही, रिप्लेसमेंट आहेस ना, तर मी म्हटलं आपला रिप्लेसमेंट बोलूला बारा. ए बाबा प्लीज, तुझी किडनी आहे ना, मला रिप्लेस करून टाक, मला बसवून टाक.
एवढा बिनलाजा माणूस आहे ना मी जगात पाहिला नाही. अवयवदानाच्या फॉर्म भरताना तर जसा रोग आला होता याला, आणि आता बघा स्वतःला अवयव पाहिजे तर कसा भिकाऱ्यासारखा करून राहिला. काय नाही मिळणार तुला किडनी बिडनी सडतासाच. नाही शामराव नाही. हा तेच. त्यांनी आता एक शब्द उच्चारलाय, रिप्लेसमेंट. हा शाबास. इथे तत्वाचा प्रश्न येतो. रिप्लेसमेंट म्हटलं की तत्वाचा प्रश्न येतो शामराव. हो, इंडस्ट्रीत रिप्लेसमेंटच्या किडन्या उरल्यात इन 8. त्यात माझ्या किडन्या 2 त्याही दर्जेदार. त्याच्यामुळे नाही म्हणता येणं शक्यच नाही शामराव. उपशा, मी तुझा उपकार कधीच नाही रे विसरणार. मोरे 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 आम्ही जंग पछाडलं, पण तुमच्या किडनी नाही मिळाले. मारणार मोरे 101% मारणार. जाऊ द्या, कसं आहे मोरे, आता नियतीलाच तुमची किडनी मान्य नाही, त्याला आपण तरी काय करणार. काय करणार. अरे वसाडी, हा वर तोंड करून तुम्ही सगळे लोक फॉर्म भरीत होत. आता मला त्या किडनीची गरज आहे. द्या ना मला कोणीतरी किडनी प्लीज द्या ना. करताय आता कोणत्या तोंडाने मी कोणाकडे काय मागू. हा, चांगला फॉर्म भरला असत ना तर मी स्वतः पदर पसरला असता प्रत्येकाच्या दारात जाऊन. पण आता काय करू. तेव्हा फॉर्म भरत होते ना सगळे, तेव्हा तुम्हाला काय करायचं होतं, स्वर्गात जाऊन सोमरच प्यायचा होता, अप्सरांचा डान्स बघायचा होता तुम्हाला. आता जा तसं स्वर्गात बिन किडनीचं. जाऊ दे मोरे वहिनी, कसंही वेड बिद्र असलं ना, काय बोलतो. दिसायला कसंही असले सामान्य, तरी शेवटी आपला माणूस आहे ना. आम्ही ना विचार केला होता तुमच्यासाठी किडन्या देण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्यावा, तर विचार केला होता, पण मॅच होत नाही. काय प्रसंग काय बोलताय काय. हा, ही वेळ आहे का क्रिकेटची मॅच खेळायची. हा, किडनी महत्वाची की क्रिकेटची मॅच महत्वाची. क्रिकेटची मॅच नाही हो, तुमच्या किडनीला मॅचिंग किडनी मिळत नाही. आग लावायची मॅचिंग. आतमध्ये कोण बघायला येणार आहे, कुठल्या कलरचे मॅचिंग आहे का. असं कुठं असते. बघा कसं असते माहितीये का मोरे, साईज अशी मॅच व्हायला लागती ना. आता समजा तुमचं किडनी एवढी असली आणि तिथे जर एवढी बसवायची झाली, तर बाकीच्या जागेत काही भांडी बसवायची का, हात घालून जरा बंद ठेवा. काही कळत नाही, कशाला उघडताय ते. हा, मरताना तरी माझी लाज घालवू नका. हात जोडतो सगळ्यांना, तुम्ही सगळं गप राहा. हा माझा भाऊ आहे ना, रिप्लेसमेंट तो मला देईल किडनी. इच्छा नाहीये, पण प्रश्न तत्वाचा आहे. उपशा म्हणजे किडनी नाही चालणार तुम्हाला. का नाही चालणार. काय चालणार म्हणजे काय झालंय, भांडी घासून घासून तुमची किडनी काय झालं, अशी वर्ण फोल्ड झालेली आहे. त्यामुळे त्या जागेत ह्यांची किडनी नाही बसू शकत ना. वा श्रोत्री, थँक्यू. काय? अहो, तुम्ही मला धर्म संकटातनं वाचवलं. थँक्यू. अरे दमदारा ना, फोन आलाय ना. अजून ते हा बोला पटवर्धन. अरे वा डोनर मिळाला का. काय असं झालं का. काय अरे 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 थोडक्यात हुकलं म्हणायचं. जाऊ दे, नशीब आहे आता त्यांच्या, काय करणार ते तरी. हा ठीक आहे ठेवतो. फोनला ती नाही काय झालं सांगा. डोनर मिळाला होता, पण त्याची एक कंडिशन होती. काय, तो म्हणाला ज्याने अवयवदानाचा फॉर्म भरलाय त्याला तो किडनी देईल. आता या पाखर माणसाने तर काय भरलेला नाही फॉर्म, त्याने देऊन टाकली दुसऱ्या पेशंटला. ऐकलं का भाऊजी, काल निमूटपणे जर तुम्ही तो फॉर्म भरला असता ना, तर आज किडनी तुमच्या घरात असती बुवा. खरंय. म्हणजे कन्फर्म जाणार ना, आता मी खरं ऐकलंस का. मरायच्या अगोदर मला काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. सांगा. तुला सांगतो काय माहितीये, मी रोज सकाळी आहे ना, मुद्दामहून माझ्या उष्ट्या कपात तुला चहा द्यायचं. काय आहे, तुझं प्रेम माझ्यावर वाढावं म्हणून, बाकी काही नाही. हो. आणि तुला सांगतो, मी ना परवा भाजी उशिरा घेऊन का आलो माहितीये का. माझी ना जुनी मैत्रीण मला भेटली होती. हो, आणि मी तिला कॉफी पण पाजली. हो. नाही, ती सांगतो त्याची हिस्ट्री फार मोठी आहे. ते परवा मी गाजर पाव किलो आणले आणि तुला 1 किलो सांगितले. उरलेल्या पैशातनं मी तिला कॉफी पाजली. ती तुम्हाला अंगठी बनवली होतीस ना, साखरपुड्या. हो 2.25 तोळे. हो 2.25 तोल्याची. कसली कर्माची आपले. ती हरवली नाही, ती माझी मैत्रीण आहे ना, तिला दिली.
तिचा नवरा ऍडमिट होता ना, म्हणून तिला गरज होती, म्हणून मी तिला दिली होती. मदत म्हणून दिली, बाकी काय कोणाला तरी उपयोगी पडली ना. आणि पुढची एक महत्वाची गोष्ट सांगायची. काय? ती आपली सुरेखा आहे. मोरे, तुम्ही आता आणखीन काही गुपितं उघडी करू नका. अहो श्रोत्री, आता काय, आता राग होणार हो. आता सगळं मोकळं करून टाकायचंय. नाही, ती राग तुमची आत्ता होऊ शकते. म्हणजे किडण्यांमुळे मेला नाही तर वहिनीच्यातून नक्की मारा. ऐका, तुमच्या दोन्ही किडण्या शाबूत आहेत. तुम्हाला काही झालेलं नाहीये. तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुमची पोटदुखी एका गोळीने बरी होऊ शकते. माझ्या किडण्या खराब झालेल्या नाही आहे. काय नाही झालेलं. मला कशाला तुम्ही गंडवलं, फसवलं कशासाठी? काही नाही मोरे, काही असं झालेलं नाही. तुमची जस्ट आम्ही गंमत केली. कसं आहे, तुम्हाला अवयवदानाचं महत्व पटावं ना, यासाठी हा सगळा खेळ मांडला. आणि काय, तुमच्या मनात जे समज गैरसमज होते ना, ते दूर व्हावेत म्हणून आम्ही हा बनाव केलेला होता. आणि त्यात मोरे वहिनींनी सुद्धा आम्हाला साथ दिली होती. काय सांगतो तू होतीस का? तसं नव्हतं. तुम्ही थांबा, सगळं काढते. कॉफी, गाजर, अंगठी. मोरे 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 कसं आहे, आज आपल्या सोसायटीमध्ये ना संध्याकाळी डॉक्टर निर्मला सामंत प्रभावळकर यांना मी इथे बोलवलेलं आहे. त्या या विषयावरती आपल्याशी बोलणार आहेत. पाहुणे काय बोलणारच हो, पण खरं सांगू का भाऊजी, म्हणजे स्वतःचे अवयव दान करणं एवडी सोपी गोष्ट नाहीये. आणि नातेवाईकांनी त्या क्षणी तो निर्णय घेणं हे खूप कठीण असतं भाऊजी. तेच सांगतोय, त्यांनी त्या क्षणी तो निर्णय घेतला होता. मी त्यांची एकुलती एक मुलगी अकाली गेली, त्यावेळी त्यांनी तिथे सगळे अवयव दान केले. एवढंच नाही तर त्यानंतर पुढे आज त्या अवयव दानाच्या कार्यामध्ये महत्वाचं काम करतायत. म्हणून त्या अधिकारवाणीने इथे बोलण्यासाठी येणार आहे. बरं बरं बरं. नाही, येऊ देत भाऊजी. आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत ना, त्यांच्या स्वागताची तुम्ही जय्यत तयारी करा. आणि तोपर्यंत ना मी या माणसाच्या किडनीला जे फोल्ड पडलेत ना, ते जरा सुतासारखे सरळ करते. या तुम्ही, या. आता मला जरा सांगा. काही नाही. कॉफी काय मुंबईच्या माजी महापौर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि महिला चळवळीतील अत्यंत सक्रिय अशा कार्यकर्त्या डॉक्टर निर्मलाताई सामंत प्रभावळकर यांचे इथे आगमन झालेले. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. निर्मलाताई, आमच्या या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या सोसायटीची एक पद्धत आहे बरं का, म्हणजे आलेल्या पाहुण्याचं असं छान मस्त असं स्वागत होणार आहे. झालेलं नाहीये, होणार आहे, करायचं आहे. तेव्हा छान असं स्वागत गीत इथे सादर होईल. तुम्ही त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. सुरू करा. माणुसकीचा अर्थ करा तो आज सांगण्या आल्या, पाहुण्या आल्या निर्मला सामंत आता. माणुसकीचा अर्थ करा तो आज सांगण्या आल्या, पाहुण्या आल्या निर्मला सामंत आता. सर्वश्रेष्ठ ते दान कोणते जाणून घेऊ आता, पाहुण्या आल्या निर्मला सामंत आता. पाहुण्या आल्या निर्मला सामंत आता. पाहुण्या आल्या निर्मला सामंत आता. निर्मलाताई आमच्या सोसायटीतल्या महिलांना फार उत्साही आहेत आणि त्यांनी एक छान हे सादर केलं, ते छान केलं असं आपण म्हणू शकतो. पण तुम्हाला कसं वाटलं सांगाल का? खूप छान. त्या गाण्यामध्ये इतका अर्थ चांगला होता की माणुसकीचा अर्थ कळाया, त्याच्यातच सगळं आलं. वा 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 वा. निर्मलाताई, काही वर्षांपूर्वी तुमच्यावर एक अत्यंत दुःखद प्रसंग गुदरला होता. म्हणजे तुमची 19 वर्षांची मुलगी हेमांगी, तिच्या डोक्यात एक कळ आली आणि ती अचानक वारली. अशा वेळी तुम्ही जो अवयव दान करण्याचा निर्णय घेतला,
त्यावेळी तुम्ही नेमकं काय विचार केला होता, काय घडलं होतं आणि कसं काय तुम्ही तो निर्णय घेतला? सर्वप्रथम मी तुमच्या सोसायटीचं स्वागत करते की अवयव दान या विषयावर तुम्ही फॉर्म भरत आहात आणि एक खूप मोठी चळवळ उभी करण्याचा एक छोटासा एक संकल्प तुम्ही करत आहात, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं पण इथे अभिनंदन आहे. तुम्ही जो माझ्यावर पर्सनल जो प्रसंग हे केला त्याचं कुठे पण मला इमोशनल इकडे वर्णन करायचं नाही, परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्त्वाचा होता की अशा वेळेला एक आई म्हणून जगातलं सगळ्यात श्रेष्ठ जर नातं कुठलं असेल तर ते आईचं आणि मुलांचं असतं. मुलगा आई, मुलगी आई, ह्याच्या पेक्षा दुसरं कुठलंही प्रेमळ आणि इमोशनल नातं या जगात नाहीच आहे. प्रेम असतं ना ते व्यक्त करायच्या पण प्रकार असतात की आता तुम्हाला कळतं की तुमचं मूल आता तुमच्या नाही असणार, तर तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं ते, आणि क्विक ॲक्सेप्टन्स मान्य करावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती मान्य केल्यानंतर पुढे काय, तुमचं कर्तव्य काय. आणि आपल्यामधली जी माणुसकी आहे ती शेवटी तुम्ही जर म्हणजे तुम्ही मुलाला जास्ती लव्ह केलं पाहिजे. जर म्हणजे हे डिसिजन, कारण मी माझ्या मुलं अपार प्रेम करत होते आणि मला असं वाटतं जर प्रेम करत असेल मग ते दुसरे पण असे अनेक पालक आहेत, ते पण त्यांच्या मुलावर तेवढंच प्रेम करत आहेत आणि त्यांची पण मुलं यादीमध्ये आहेत की त्यांना पण जगायचं आहे. मग हे प्रेम आहे जे माझं मातृत्वाचं, ते मी दुसऱ्याला का देऊ नये. आणि दुसरी मुलं आहेत त्या आईला आणि ह्यांना मातृत्वाचा जो काही एक ट्रॉमामध्ये ते पण जात आहेत, त्यांना आपण का मदत करू नये. माणुसकीचं म्हणजे आईचं मातृत्व झाल्यानंतर कर्तव्य भावना, माणुसकी आणि कर्तव्य भावना हे मातृत्वाच्या वर असतं आणि ते तुमचं खरं चॅलेंज असतं की त्याला तुम्ही काय करता. आणि मला असं वाटतं समहाव माझ्या नातलगांनी, माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी, डॉक्टर्सनी म्हणजे मला काउन्सिलिंग करायची वेळ आली नाही. जेव्हा मी त्यांना सांगितलं की आय फील की आता मला डोनेशनच करावं लागेल, दुसरा काही पर्याय नाही, तर त्यांना एकदम शॉक झाला, परंतु त्याने इमिजिएटली मला सपोर्ट केला आणि मग मी ती प्रक्रिया सुरू केली. आम्ही स्वतःहून डॉक्टर्सना बोलवलं आणि सांगितलं की माझी इच्छा आहे की तुम्ही डोनर्सची लिस्ट बघा आणि आपण त्या प्रक्रियेतून जाऊया. मला ते कायदे आहेत ते वाचायचे आहेत, मला फक्त थोडा वेळ द्या. मी कशा कमिटी असतात, कशा प्रकारे झालं, म्हणजे जसं योग्य व्यक्तीला ते गेलं पाहिजे. आणि जेव्हा आपली बॉडी इज नो मोर देअर, मग त्याचं असंच जाळून टाकून ते करण्यापेक्षा व्हाय नॉट त्या मार्गाने जेवढे डोनेट आपण करतो आपलं मूल त्या वेगवेगळ्या ह्याच्यातून आपण पाहू शकतो. सो देर इज अ ड्युटी इवन आफ्टर डेथ, मरणानंतर सुद्धा कर्तव्य असतं आणि मला असं वाटतं ती संधी मला हेमांगीने दिली. म्हणजे निर्मलाताई, समजा आपल्याला कळते की आपल्या घरी जवळची व्यक्ती आता आपल्याला सोडून जात आहे, तर त्यावेळेचा निर्णय घेणं, त्वरित घेणं आणि त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन जरुरी असतं. पण आता तुमच्या बाबतीत किती ऑर्गन्स वापरले गेले किंवा कोणाला किती जणांना जीवदान मिळालं हे आम्हाला सांगाल का? 3 जणांना जीवदान मिळालं. एकाला तर व्हिजन मिळाली, त्यानंतर एकाला किडनी मिळाली आणि लिव्हर हे खूप महत्वाचं असतं, लिव्हर मिळालं. 3 व्यक्ती. निर्मलाताई, मला सांगा, एखाद्याला जर अवयवदान करायचं असेल तर त्याची प्रोसेसिंग काय आहे? म्हणजे साधारण कुठल्या वयात वगैरे करायचं असतं की काय, तो वेळ काय असतो? काय असतं की अवयवदान आणि शरीरदान ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. काही लोक म्हणतात की मला माझं पूर्ण आयुष्य झाल्यानंतर मला ते शरीर पूर्णच्या पूर्ण द्यायचं आहे, ते मग मेडिकल जे डॉक्टर्स वगैरे असतील त्यांना प्रयोगासाठी वगैरे ते कुठल्याही स्टेजला तुम्ही देऊ शकता, त्याचं मृत्यूपत्र तुम्ही करू शकता. पण आता माझ्या मुलीच्या बाबतीत ती 19 वर्षाची होती, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. अगदी म्हणजे लॅपटॉपवर मला त्याने प्रश्न दिले लिहून, हसले, सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमाची हेल्प मी, आणि नेक्स्ट क्षणाला तिला असं वाटलं की माझं इथे दुखतं आणि खेळ संपला होता. हां, म्हणजे मला काहीच वेळ नव्हता, हे सगळं कळायलाच वेळ नव्हता का झालं काय. माझ्याकडे लीलावती हॉस्पिटलचा नंबरसुद्धा नव्हता, इतकी ट्रॉमॅटिक परिस्थिती. रात्री 11 वाजले होते, माझ्याकडे ॲम्ब्युलन्स पण नव्हता नंबर. एनिवे, त्यामुळे मला असे जे पेशंट्स असतात जे ब्रेन लगेच त्यांचं हे होतं, त्यांना तो निर्णय इमिजिएटली घ्यावा लागतो तो, आणि तिथे तुम्ही वेळ नाही लावू शकत कारण तुमचं रक्तच खाली आलेलं असतं. तर तुम्ही जे म्हणालात की कुठल्या परिस्थितीमध्ये घ्यायला लागतं, त्यावेळेला डॉक्टरांना डिक्लेअर करावं लागतं हे व्हेंटिलेटरवर जिवंत आहेत. आणि काही लोकांना ब्रेन स्ट्रोक येतो पण त्यांचं ब्रेन फंक्शन असतं,
सगळं फंक्शन असतं, परंतु तो आयुष्यभर तसेच राहतात, कोमामध्ये जातात. जी माणसं कोमामध्ये जातात त्यांचं अवयवदान नाही होऊ शकत, कारण ते टेक्निकली आणि अदरवाईज जिवंत असतात. त्यांचं जर तुम्ही हे काढलं, रेस्पिरेशन काढलं तरी ते श्वास घेतात. पण जी हे ते व्हेंटिलेटर आहेत, केवळ तुम्हाला व्हेंटिलेटरनी श्वास दिल्यामुळे तुमचं हृदय चालते. ते हृदय चालते म्हणून इतर अवयव चालतात, पण ते इतर जे अवयव चालतात ते आर्टिफिशियली चालतात. ॲक्च्युली द पर्सन इज नॉट अलाइव्ह. आणि जर ती एक ॲपनिया टेस्ट असते, ती ॲपनिया टेस्ट 2 डॉक्टर्स करतात आणि ते येऊन ते काढून बघतात. व्हेंटिलेटर काढून बघितल्यानंतर काही क्षणामध्ये ते त्यांना कळतं की नॅचरल श्वास घेतला जात नाही आहे. त्यावेळेला ते ब्रेन डेड, हे पेशंट इज ब्रेन डेड, याला ब्रेन डेड पेशंट होतो. त्यावेळेला मग ते सांगतात की दिस पर्सन कॅन बी अ कॅडेवर डोनर, आणि मग तो पेशंट डोनर होतो. आणि ते निर्णय असतात ते घरातल्या आईवडिलांनी किंवा रिलेटिव्हनी घ्यायचे असतात. त्यासाठी लेखी संमती लागते. ZTZ म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कमिटी असते, त्यांना ते इन्फॉर्म करतात आणि ते त्या प्रक्रियेला 24 तास लागतात. आणि त्यांच्या मुंबईत कोणाला ते नंबरनीच घेतले जातात. आणि कोण आहे ते मलाही माहीत नाही. आज मलाही माहीत नाही मी कोणाला डोनेट केलं, पण मला इतकं माहिती आहे की 3 माणसं जिवंत आहेत आणि मला त्यांना भेटायची इच्छा पण नाही, कारण मी माणुसकीच्या दृष्टीने कर्तव्य केलं आहे. माणुसकी ही सगळ्या नात्यांच्या वरती माणुसकीचं नातं आहे, ते आपण केलेलं आहे. मन घट्ट केलं पाहिजे. यू हॅव टू बी व्हेरी टफ आणि घ्यायला लागतं ते डिसिजन. हे कळलं की आपण अवयव दान करू शकतो, पण मला असा प्रश्न आहे की आपण कोणते कोणते अवयव दान करू शकतो? कॅडियर पेशंट आणि ब्रेन जे सडनली ब्रेन डेड पेशंट इमिजिएटली चांगल्या परिस्थितीमध्ये ते त्यांचे पालक जेवढे आहेत तेवढे सगळंच करू शकतात. फक्त ते टेस्ट करतात की आत्ता जर 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मग काही डॅमेज झाले की काय ते बघतात आणि मग तेवढे ते काढून घेतात. तर काय होतं की इकडचा जो डोनर असतो तो डोनेट करायला रेडी असतो, पण तिकडे जो पेशंट असतो तो प्रतीक्षा यादीमध्ये असतो. आणि त्यांना जेव्हा फोन जातो की एक डोनर इथून येतोय, तर त्याची पण तयारी करावी लागते त्या पेशंटची. आणि हार्ट ट्रान्सप्लांट हे सगळ्यात कठीण असतं करणं, आणि त्याच्यासाठी पुष्कळ थोडं, कारण हार्ट तेवढं ते राहतं ना, पंपिंग करतं, ते जास्ती वेळ पंपिंग नाही करू शकत. लिव्हर तरी राहतं, 12 तास लिव्हर राहतं, पण हार्ट नाही राहत, त्यामुळे इमिजिएटली करावं लागतं. बरं, मला एक प्रश्न असा विचारायचा होता. ह्या सोसायटीमध्ये मला अवयव दान करायला सांगित होते लोक, बरोबर आहे. आता मी मेल्यावर माझं सगळं अवयव काढून घेणार, मग पुनर्जन्मी जेव्हा मी येईन तेव्हा तर काय अवयव नसणार, मग तेव्हा मला तर अवयव नको. एक मिनिट निर्मलाताई, तुम्ही या मला मूर्ख नाही म्हणायचे, पण मला साधारण मूर्खच म्हणायचंय, कारण ऐकून घ्या, साधारणतः तेच म्हणायचंय. पण ऐका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, पण इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. थांबा, तुम्हाला बघून घेतो. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. आपण विश्रांती घेण्यापूर्वी, ज्याने खरं तर थोडा विश्रांती घ्यायला हवी, अशा आमच्या मोरेंनी एक मूर्खासारखा प्रश्न विचारला होता. पुन्हा एकदा प्रश्न विचारा तो. काय आहे, हे माझं अवयव दान करायला सांगित होतं, बरोबर आहे. आता अवयव काढून घेतली, परत पुनर्जन्म जेव्हा होईल तेव्हा मला अवयव नको, आता सांगा. हां, आता असं आहे की आपली ही जी फिलॉसॉफी आहे, हिंदू फिलॉसॉफी म्हणा, जास्ती म्हणजे तुम्ही हिंदू फिलॉसॉफीचंच म्हणता की आपल्यामध्ये पुनर्जन्म असतो वगैरे, आणि बऱ्याचशा लोकांचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे. माणसाला दुसरा जन्म असतो की नसतो हा प्रत्येकाचा डिबेटेबल आणि बिलीफचा भाग आहे. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे की शरीर हे जे आहे, फक्त आत्माच अमर आहे. शरीर हे आहे ते नश्वर, ते नाहीच आहे. मग जर शरीरच नाही आहे तर शरीरातला आत्मा निघून जातो आणि आत्मा दुसऱ्या ह्याच्यात जातो, देहामध्ये जातो किंवा दुसरीकडे कुठेतरी जातो. जर तुम्हाला शरीरच नाही आणि ते जाळण्याच्या योग्य असेल तर मग प्रश्नच कुठे येतो की तुम्हाला शरीराची गरज आहे, ते तुम्हाला काही उपयोगाचं नाही आहे तर दे दो ना, द्या ना, दा ना, दुसऱ्या कोणातरी जगवा ना.
असं आहे काय? आणि मला प्रश्न विचारा मोरे. नाही. पुढच्या जन्मी तुम्ही माणूस योनीतच येणार आहात याची तुम्हाला खात्री आहे? तो जो आत्मा म्हणजे तुम्ही पुढच्या जन्मी बेडूक असाल तर या जन्मातलं माणसाचं हृदय घेऊन त्या बेडूक जन्मात काय करणार आहात तुम्ही मला सांगा. बरोबर आहे, मला कल्पना नको काय यायला म्हणून मी त्यांना विचारला. ठीक आहे, पण आता उत्तर मिळालं ना तुम्हाला. आणि एक दुसरं तुम्हाला म्हणायचं आहे की शेवटी माणुसकी, आपण काय म्हणतो, माणूस म्हणून माणसाच्या तर कामाला येऊया. पुढे कोणी बघितलंय? आज मी तर म्हणते की या जन्मामध्ये सुद्धा लोक स्वतःची एक किडनी आपल्या भावाला वगैरे देतात. ते म्हणतात की पुढच्या जन्मी मी एक किडनीचा झालो तर मला दुसरी किडनी कुठे आहे, किंवा अवयव जिवंत, काही अवयव जिवंतपणे पण तुम्ही देऊ शकता. तर मला असं वाटतं माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. माणुसकी, संस्कृती, हे शेवटी माणसाचा उपयोग काय हो? माणसाचा उपयोग माणसाला कामाला यायचा ना. एवढं आपण स्वार्थी असून नाही चालू शकत. तुलाही कळलं पाहिजे माणुसकी किती असते ती, म्हणजे बाकी काय नाही. बरोबर. कळली लाज काढू नका. मला एक विचारायचं आहे निर्मलताई, मी एअर होस्टेस आहे, तर मी सतत ह्या देशातनं त्या देशात अशी जात असते. तर समजा जर मी इथून इंडियामधून फ्लाय केलं आणि मी लंडनमध्ये गेले आणि मला काही प्रॉब्लेम आला आणि तिथे माझा मृत्यू आला, तर मी समजा फॉर्म इथे भरला असेल इंडियामध्ये, तर मला तसं अवयवदान लंडनमध्ये म्हणजे बाहेरच्या देशात करता येतं का? हां, त्याच्यासाठी तुम्हाला 1-2 तासाचा अवधी मिळतो, किंवा तुम्ही जर एअर होस्टेस असाल तर तुम्ही ह्या ऑलरेडी गोष्टी डिस्कस केलेल्याच असतात. म्हणजे काय सडनली नाही की असं जर झालं तर मी काय करावं, हे तुम्ही ऑलरेडी कोणाला ना कोणाला तरी सांगून ठेवलेलंच असतं. आणि याच्यामध्ये NRI हे म्हणतात. आता मध्ये केस झाली होती, दायान केस खूप फेमस आहे. तो मुलगा मला असं वाटतं युरोपचा होता की ऑस्ट्रेलियाचा किंवा कॅनडाचा होता. तो आपल्या आईवडिलांबरोबर आता हल्लीच फिरायला आला होता. यंग कपल होतं आणि बीचवर खेळता खेळताच त्याला मृत्यू आला. म्हणजे ब्रेन हे झालं, सडनली झालं, त्याला काही कळलंच नाही. आणि ब्रेन डेड झाल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्या आईवडिलांनी इतका टफ निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला त्याला असं घेऊन जायचं नाही आमच्या कंट्रीमध्ये, आम्हाला हे अवयवदान करायचं आहे. त्यांचं अवयव झालं. आज 7 माणसं त्या 7 वर्षाच्या मुलामुळे जिवंत आहेत. तो पण NRI होता. त्या तिकडच्या ऐवजी त्यांनी इकडचे, शेवटी माणसालाच द्यायचं आहे ना. तिकडचा माणूस असो का इकडचा माणूस असो, जो कोण प्रतीक्षेत असेल त्याला जर तुम्ही दिलत तर चांगलं आहे ना. माणूस भारतीयालाच दिलं पाहिजे असं कुठे आहे? कुठल्या तरी कोणाला तरी ते तुम्हाला आता कामाचं नाही ना, दुसऱ्याला देऊन टाकायचं ते. वा वा वा, अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्याला कळलेली. निर्मलाताई, तुम्ही आमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलेलं आहे. मोरे, तुमच्या सुद्धा शंकांचं निरसन झालेलं आहे. वा 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 वा. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाची सांगत एका छानशा गाण्याने होणार आहे. वा वा, होऊन जाऊन दे. मृत्यूदेवाची येता हाळी, मृत्यूदेवाची येता हाळी, शहाणपणानं वागर, देह कर दान वेड्या, देह कर दान, अवयवदान करतो अवयवदान. मृत्यूदेवाची येता हाळी, शहाणपणानं वागर, देह कर दान वेड्या, देह कर दान, अवयवदान करतो अवयवदान. हा देह तुझा अनमोल, का करशी माती मोल, अवयव तुझे घेऊन जर कुणा मिळे जीवन. हा देह तुझा अनमोल, का करशी माती मोल, अवयव तुझे घेऊन जर कुणा मिळे जीवन. मग पुनर्जन्म तो तुझा खरा रे, पुनर्जन्म तो तुझा खरा रे, स्वर्ग खरा तो जाण रे. देह कर दान वेड्या, देह कर दान, अवयवदान कर तू अवयवदान. देह कर दान वेड्या, देह कर दान, अवयवदान कर तू अवयवदान. अत्यंत महत्त्वाचा संदेश घेऊन आजचा आपण भाग इथेच संपवणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात, म्हणजे दर बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. पाहणार आहोत आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा.